कामतांच्या घरी सगळे असतात. कबीर म्हणत असतो, मा आपला बदला पूर्ण झाला, पण तरीही माझ्या मनात ती खंत अजूनही आहे. त्यावर कबीरला थेट समोर असणारी कबीरची मा म्हणत असते, कबीर, कोणत्या खंतबद्दल बोलतोस तू? त्यावर कबीर म्हणत असतो, मी आज माझ्या बाबांचा बदला घेतला. त्या मनस्विनीला तुरुंगात पाठवलं, पण तरीही या सगळ्यानंतर मला माझ्या बाबांना भेटता येत नाहीये, त्यांना पाहता येत नाहीये, त्यांना मिठी मारता येत नाहीये. ही खंत. तेवढ्यात आपण पाहतोय अचानकपणे मागून आता पुन्हा एकदा मनस्विनी आली की काय असा भास सगळ्यांना होतो. पण तिथे आलेली ती तेजस्विनी असते. तिला पाहून लगेचच आता कबीर म्हणत असतो, तुम्ही तुम्ही पुन्हा आलात. त्यावर लगेचच आता ती जी आलेली असते ती तेजस्विनी असते. ती म्हणत असते, कान्हा म्हणजेच कबीर, मला कळून चुकलंय की मी यायच्या आधीच थोड्या वेळापूर्वी तुम्ही मनस्विनीला तुरुंगात धाडलं आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता सखी गोंधळते. सखी म्हणत असते, म्हणजे तू आहेस ती माझी आई तेजस्विनी आहेस का? त्यावर लगेचच आता ती आलेली तेजस्विनी म्हणत असते, हो, हवं असेल तर याची खात्रीसुद्धा देते की मीच तेजस्विनी आहे. हवं असेल तर तुम्ही कबीरच्या माना विचारू शकता. हे वाक्य आता ऐकल्यावर कबीर लगेचच आपल्या आजीकडे पाहत असतो आणि तेवढ्यात कबीरची आजी म्हणजेच मा म्हणत असते, हो, ही आली आहे ती मनस्विनी नसून तर तेजस्विनी आहे. हे वाक्य ऐकल्यावर सखी धावतच जाते आणि आपल्या आईला मिठी मारते. अचानकपणे आपल्या आईला समोर पाहून सखीला खूपच आनंद होतो आणि सखी एकदम आनंदात न्हाऊन निघते. तेवढ्यात आपण पाहतोय आता कबीर म्हणत असतो, तुम्ही काय म्हणालात आल्या आल्या? त्यावर कबीरला तेजस्विनी म्हणत असते, तुला तुझ्या वडिलांना भेटायचं आहे ना? पण एक गोष्ट लक्षात घे, ते तुझे वडील नंतर, पण त्याआधी तो माझा मानलेला भाऊ आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता कबीर म्हणत असतो, काय? आणि अशातच आता थेट मा म्हणत असते, हो, देवदत्त तेजस्विनीचा मानलेला भाऊच होता. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता कबीर आणि सखीला आपल्या घरातलं एक नवं नातं कळतं. आणि अशातच आता तेजस्विनी म्हणत असते, मला तुम्हा सगळ्यांना आनंदाची बातमी द्यायची आहे. अचानकपणे आनंदाची बातमी कानावर पडणार, त्यासाठी सखी आणि कबीर एकत्र बोलू लागतात. आनंदाची बातमी? त्यावर तेजस्विनी म्हणत असते, हो, मला खात्री आहे की माझा भाऊ देवदत्त किर्लोस्कर हा जिवंत आहे. हे वाक्य ऐकल्यावर सगळेच आता गोंधळलेले असतात की तेजस्विनी आल्या आल्या नेमकं हे काय बोलते. कारण ज्या मनस्विनीला देवदत्तला चाकू खुपसून ठार मारल्याच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवण्यात आलं, ती व्यक्ती जिवंत कशी असू शकते असा विचार सगळ्यांच्या मनात आलेला असतो. आणि अशातच आता कबीर बोलू लागतो, तेजस्विनी मॅडम, काय बोलताय काय तुम्ही हे? त्यावर लगेचच आता तेजस्विनी म्हणत असते, हो कबीर, हो, तुझे बाबा म्हणजेच माझा मानलेला भाऊ देवदत्त हा कदाचित जिवंत आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट कबीर पुढे येतो आणि म्हणत असतो, सांगा नेमकं तुम्हाला हे का वाटतंय आणि तुमच्याकडे याचा काही पुरावा आहे का? त्यावर तेजस्विनी म्हणत असते, पुरावा असं नाही, पण माझ्याकडे खात्रीशीर आता माहिती आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता तेजस्विनीने सगळं काही सांगायला सुरुवात केलेली असते. तेजस्विनी म्हणत असते, जशी मी सरकारच्या तावडीत 12 वर्ष होते, त्याच वेळेला अधूनमधून मी तिच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न करत होते. आणि अगदीच पहिल्या वेळेला, म्हणजे ज्या दिवशी मी सरकारच्या तावडीतून पळत सुटले होते, जंगलाच्या रस्त्यातून मी हायवेवर आले होते, त्याच दरम्यान एक व्यक्ती अंधारातच त्याच्या पोटाला चाकू लागला होता. अशा पद्धतीने तो पळत होता. त्याचा चेहरा मला नीटसा दिसला नाही, पण तो नंतर रक्ताच्या थारोळ्यातच तिथं पडला आणि तो जखमी होता. मी लोकांच्या मदतीने जवळच्याच हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केली आणि त्यानंतर मी तिथून पळण्याचा प्रयत्न करत होते, पण अचानकपणे मला तिथून सरकारच्या माणसांनी पुन्हा एकदा पकडलं आणि त्या काळ कोठडीत नेऊन ठेवलं. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता कबीर म्हणत असतो, मग मग पुढे काय झालं? त्यावर तेजस्विनी म्हणत असते, पुढे काय, मला खात्री आहे तो माणूस नक्कीच वाचला असेल. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट कबीर म्हणत असतो, तेजस्विनी आंटी, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? तुम्हाला आठवतं आहे का
तुम्ही त्यावेळेला त्यांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं? त्यावर तेजस्विनी म्हणत असते, कबीर माहिती आहे मला, पण त्यावेळेला मला डॉक्टरांनी हे सांगितलं होतं की जास्त मार लागल्यामुळे ती व्यक्ती कोमात गेली होती आणि मला खात्री आहे आता ती व्यक्ती नक्की शुद्धीवर आली असेल. आणि अशातच आता तेजस्विनीने त्या हॉस्पिटलचं नाव सांगताच लगेच कानाने किरणला हॉस्पिटलमध्ये पाठवून त्या दिवशी देवदत्त किर्लोस्कर नावाचा व्यक्ती ॲडमिट झाला होते का याची माहिती काढायला सांगितलेली असते. किरण लगेचच आता तेजस्विनी मॅडमने सांगितल्याप्रमाणे त्या हॉस्पिटलला पोचतो आणि सगळी माहिती काढतो. आणि त्यानंतर अगदी सगळं तसंच घडतं की त्या दिवशी रात्री एका व्यक्तीला त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं असतं आणि शेवटी तो व्यक्ती कोमात गेलेला असतो आणि तो काहीच दिवसांपूर्वी शुद्धीवर आलेला असतो. ही सगळी बातमी आता किरणने कबीरला फोन करून सांगितल्यानंतर कबीरचा आनंद गगनात मावत नसतो आणि लगेचच आता कबीरच्या चेहऱ्यावरूनच तेजस्विनीच्या आणि घरातल्या सगळ्यांना थेट ही बातमी कळते आणि मग सगळेच आनंदोत्सव साजरा करत असतात. त्याच दरम्यान तेजस्विनी म्हणत असते, पाहिलंस कबीर, पाहिलंस, म्हणजे आज मनस्विनी तुरुंगात आहे का तर देवदत्ताला मारल्याच्या आरोपाखाली, पण तिच्याच जुळ्या बहिणीने शेवटी देवदत्ताला वाचवलं. आणि अशातच आता थेट किरणच्या सांगण्यानंतर कबीरही धावत आता त्या हॉस्पिटलमध्ये निघालेला असतो. त्याच्याबरोबर थेट सखीही निघते आणि मग आपण पाहतोय हॉस्पिटलमध्ये असलेल्या स्वतःच्या वडिलांना पाहून कानाला म्हणजेच कबीरला खूप बरं वाटतं आणि शेवटी तिथून डिस्चार्ज घेत कबीरने स्वतःच्या वडिलांना त्या ठिकाणी आणलेलं असतं ज्या ठिकाणी सगळेच असतात. स्वतःच्या मुलाला धडधाकट जिवंत पाहून माच्या आनंदाचा पारावर उरत नाही आणि लगेचच ती आपल्या मुलाला मिठी मारते. ती लगेचच बोलत असते, देवदत्त, देवदत्त, इतकी वर्ष तू माझ्यापासून लांब होतास, तुला वाटलं नाही का एकदाही मला येऊन भेटावं? त्यावर देवदत्त म्हणत असतो, आई, अगं असं काय करतेस? मलाच माहिती नाही मी नेमका काय होतो, कुठे गेला होतो. आणि अशातच आपण पाहतोय थेट कबीर म्हणत असतो, मा, तेजस्विनी आंटीने सगळं काही सांगितलं ना? पप्पांना शुद्ध नव्हती आणि त्यांना बेशुद्ध अवस्थेतच राहावं लागलं होतं. त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट तेजस्विनी आता देवदत्त जवळ येते आणि म्हणत असते, देवदत्त, देवदत्त, मला ओळखलंस का? त्यावर लगेचच आता देवदत्त बोलू लागतो, अगं तेजू, तू? आणि अशातच आता त्या दोघांची एकदम जवळकीची मैत्री पाहून, भावंडाचं प्रेम पाहून सखी आणि कबीरला खूप बरं वाटतं. लगेचच आता देवदत्त म्हणत असतो, अगं पण तू इथे आहेस, पण ती मनस्विनी कुठं आहे? हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता तेजस्विनी म्हणत असते, कुठे असणार? तुला मारल्याच्या आरोपाखाली तिला तुरुंगात पाठवण्यात आलं आहे, पण तेव्हा नाही तर आत्ता, इतक्या वर्षानंतर. हे वाक्य ऐकल्यावर आता देवदत्त म्हणत असतो, काय म्हणजे मी मेलोय असाच तुम्हा सगळ्यांचा गैरसमज झाला होता की काय? त्यावर लगेचच आता नेमकं काय आणि कसं घडलं हे सगळं आता या देवदत्ताला एक्सप्लेन केल्यानंतर त्याला कळून चुकलेलं असतं की खरंच या 12 वर्षामध्ये खूप काही घडून गेलंय आणि हे देवदत्त कोमात असल्यामुळे त्याला कळत नसतं. आणि अशातच आपण पाहतोय आता शेवटी ज्या व्यक्तीला मारल्याच्या आरोपाखाली मनस्विनीला तुरुंगात टाकण्यात आलेलं असतं तो आरोपच आता फेटाळण्यात येणार असतो, कारण तो व्यक्तीच जिवंत आहे. शेवटी थोडाफार तिच्यावर गुन्हा दाखल होऊन तिला थोडी शिक्षा होणार असते. इकडे आपण पाहतोय आता कबीरने स्वतःच्या वडिलांना मानापानात थेट आपल्या घरी आणलेलं असतं आणि थेट सखीलाही आता कबीर विचारत असतो, काय मग सखी कबीर किर्लोस्कर, तुम्हाला माझ्याबरोबर आपल्या हक्काच्या घरी यायचं आहे का इथेच कामतांच्या घरी राहायचं आहे? त्यावर सखी म्हणत असते, कबीर असं काय करतोस, दोन्ही तर आपलीच घरं आहेत ना? त्यावर लगेचच आता कबीर म्हणत असतो, हो, ही गोष्ट तर खरी आहे, पण शेवटी तेजस्विनी आंटीला विचारायलाच हवं ना? तेजस्विनी आंटी, मी माझ्या बायकोला हक्काने माझ्या घरी नेऊ शकतो का? त्यावर तेजस्विनी म्हणत असते, अगदी हक्काने, ती तुमची बायकोच आहे आणि तू माझा लाडका जावई. हे वाक्य ऐकल्यावर आता कबीर म्हणत असतो, तेजस्विनी आंटी, तुमच्यामुळे माझ्या वडिलांचा जीव वाचलाय, तुमचे हे आभार कसे मानू मी? त्यावर लगेचच आता तेजस्विनी म्हणत असते, वेडा आहेस का तू? काही काय बोलतोयस तू? तुला कळत नाहीये का? तुझे वडील नंतर ते, आधी ते माझे भाऊ आहेत, त्यांचा जीव वाचवणं माझ्यासाठी मस्टच होतं.
हे सगळं ऐकल्यावर मात्र आता कबीर म्हणत असतो, खरंच किती मोठ्या मनाच्या आहात तुम्ही. तिकडे ती मनस्विनी आणि इकडे तुम्ही, खरंच दोघांमध्ये किती फरक आहे. दोघं अतिशय एकदम सेम दिसूनही तुमच्या दोघांमध्ये इतका विचार बदला असू शकतो असा कधी विचारही करता येत नाही. त्यावर लगेचच आपण पाहतोय सखी म्हणत असते, काय ना कबीर, एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याला दोन व्यक्ती जरी समान दिसत असल्या तरी त्या दोघांमध्ये काही ना काही बदल हा असतोच. त्यावर कबीर म्हणत असतो, अहो सखी मॅडम, नुसता बदल नाही तर त्या दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यावर लगेचच सखी म्हणत असते, अगदी तेच म्हणायचं होतं मला, दोघांमध्ये जमीन आसमानचाच फरक आहे. अशातच आता मागचा पुढचा विचार न करता कबीरने थेट सखीचा हात धरलेला असतो आणि कबीर म्हणत असतो, चला, मी सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्या बायकोला पुन्हा एकदा माझ्या घरी हक्काने नेण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा हव्यात. त्यावर लगेचच आता गौतम म्हणत असतो, शुभेच्छा की आशीर्वाद. त्यावर गौतम म्हणत असतो, अरे मी काय विचारलंय बोल. त्यावर कबीर म्हणत असतो, काका तुमचा तर मला प्रत्येक वेळेला आशीर्वादच हवाय, देणार ना. त्यावर लगेचच आपण पाहतोय जवळ येऊन आता गौतमने दोघांच्याही डोक्यावर प्रेमाने हात ठेवलेला असतो आणि असं म्हटलेलं असतं, अगदीच अगदीच माझ्या दोन्ही मुलांना देवाने अगदी भरभरून द्यावं असा आशीर्वाद मी देतोय. आणि थेट त्या दोघांची छान अशी पाठवणी त्या दोघांनी केलेली असते. इकडे आपण पाहतोय आता मनस्विनी जी तुरुंगात असते ती स्वतःशी बोलत असते, मला मला फार काळ तुरुंगात राहायचं नाहीये, मला लवकरच बाहेर पडायचं आहे आणि त्या म्हातारीला, कबीरच्या आजीला संपवायचं आहे, जी स्वतःला खूप शाणी समजते. तिला असं वाटतंय किर्लोस्कर कंपनीची मालकीण ती आहे, तर तिने सगळं जग जिंकलंय. पण तिला माहिती नाहीये ही मनस्विनी पण काय साधीसुधी नाहीये. 12 वर्ष राज्य केलंय मी आणि त्या प्रॉपर्टीला पुन्हा एकदा मी माझ्या हातात अगदी घेणारच. आणि एकदा का त्या प्रॉपर्टीला मी माझ्या हातात घेतलं ना, का त्यानंतर कोणच मला अडवू शकत नाही माझी पुढची पायरी खेळण्यापासून. आणि अशातच आपण पाहतोय तेजस्विनी आता तुरुंगात खूप मोठ्याने किंचाळत असते. त्याच वेळेला तिथे लेडी कॉन्स्टेबल आलेली असते आणि तिने जोरात तेजस्विनीच्या साटकन कानाखाली खेचलेली असते. लेडी कॉन्स्टेबल म्हणत असते, हे तुझं घर नाही आहे, हे तुरुंग आहे, या ठिकाणी हिशेबात राहायचं, नाहीतर इकडचा गाल तिकडे करून ठेवीन. आता मात्र या मनस्विनीची चांगलीच मस्ती या कॉन्स्टेबलने उतरवलेली असते आणि असं म्हटलेलं असतं, लायकीत राहा नाहीतर उभा आडवा करून फोडून काढीन तुला. हे वाक्य ऐकल्यावर मात्र मनस्विनी आता गप उभी राहते. इकडे आपण पाहतोय आता सखी आणि कबीर दोघं बेडरूममध्ये एकत्र असतात. कबीर म्हणत असतो, सखी मॅडम मला माफ केलं का तुम्ही. त्यावर सखी म्हणत असते, माफी कशाबद्दल माफी मागतोयस तू कान्हा. त्यावर लगेचच आता कबीर म्हणत असतो, अहो सखी मॅडम बघा, तुम्ही मला माफ केलंच नाहीये. त्यावर लगेचच आपण पाहतोय सखी म्हणत असते, मला कळेल का कशाबद्दल माफी मागतोयस तू. त्यावर लगेचच आपण पाहतोय कान्हाला आता शेवटी सखीने असं म्हटलेलं असतं की तू स्वतःला कान्हा आणि नंतर कबीर एक्सप्लेन केलंस त्यामुळे माफी मागतोयस का. त्यावर लगेचच आपण पाहतोय कान्हा म्हणत असतो, हो मी तुमचा विश्वासघात केला त्याबद्दल मी तुमची माफी मागतोय. त्यावर सखी म्हणत असते, त्याबद्दल तुला माझी माफी मागायची गरज नाहीये, कारण जे तू काही केलंस ते सगळं करण्यामागे तुझा उद्देश मात्र खूप चांगला होता. हे वाक्य ऐकल्यावर मात्र कबीर म्हणत असतो, म्हणजे तुम्हाला माझ्याकडून कोणत्याही गोष्टीची आता चुकीची अपेक्षा नाहीये तर. त्यावर सखी म्हणत असते, अजिबात नाही. एक काळ असा होता ज्या वेळेला मी तुझ्यावर भरभरून प्रेम केलं. त्यावर कबीर म्हणत असतो, म्हणजे आता तुमचं माझ्यावर भरभरून प्रेम नाहीये का. त्यावर सखी म्हणत असते, अगदीच नाहीये, त्यापेक्षा डबल आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता कबीर म्हणत असतो, काय डबल. त्यावर लगेचच आता कान्हाला सखी म्हणत असते, हो अगदी डबल प्रेम आहे आणि त्याबद्दल तुम्ही काय करणार आहात कबीर सर. हे वाक्य ऐकल्यावर कबीर म्हणत असतो, आता तर आपल्यामध्ये छान असे गोमांतक होणार आहे. इकडे आपण पाहतोय आता कबीरची आई अपर्णा
कबीरच्या रूम जवळ येते आणि म्हणत असते, येऊ का आतमध्ये? हे वाक्य ऐकल्यावर आता कबीर म्हणत असतो, आई ये ना. आणि कबीरची आई आता पहिल्यापेक्षाही खूप छान वागायला लागलेली असते, कारण तिचा नवरा तिच्या डोळ्यासमोर असतो. हे सगळं आता तिला खूपच आनंददायक असतं आणि लगेचच आता ती आतमध्ये येऊन सखीचे आभार मानत असते. सखी म्हणत असते, आई तुम्ही माझे आभार का मानताय? त्यावर लगेचच आता सखीला तिची सासू म्हणजेच कबीरची आई म्हणत असते, अगं हे सगळं जे काही घडलंय ना ते तुझ्या आईमुळे. मग तुझ्या आईचे आभार तर मला मानताच आले नाही, म्हणून मी तुझे आभार मानते. तू तिला फोन करून सांगा. त्यावर लगेचच आपण पाहतोय सखी म्हणत असते, आई त्याची काहीच गरज नाही आहे, कारण माझी आई काय म्हणाली होती की बाबा त्यांचे भाऊ आहेत. मग याबद्दल तुम्ही कोणाचेही आभार मानायची गरज नाही आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता कबीरची आई म्हणत असते, अगदी बरोबर बोलतेस तू. आणि कबीर, लाखात एक सून आणलीस बाबा, अशी सून जी मी कुठेही शोधू शकली नसती, आणि त्यासाठी तुझं करावं तेवढं कौतुक आहे कबीर कमी. त्यावर कबीर म्हणत असतो, आई थँक्यू सो मच. पण एक सांगू का, सखी मॅडम आहेतच इतक्या गोड की त्यांच्या प्रेमामध्ये अक्षरशः वेडा झालो मी. हे वाक्य ऐकल्यावर सखी म्हणत असते, काय कान्हा, तू मला हे कधीच बोलला नाहीस? त्यावर कबीर म्हणत असतो, बघा पुन्हा मला तुम्ही कान्हा बोललात. अहो कबीर बोला. त्यावर लगेचच आता सखी म्हणत असते, आय एम सो सॉरी. पण कबीर, दोन्ही नावं तुझीच आहेत ना, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? त्यावर लगेचच आता कबीरची आई म्हणत असते, हो की काय प्रॉब्लेम आहे तुला? माझ्या सुनेला अजिबात त्रास द्यायचा नाही या, नाहीतर मी लक्षात ठेव, मी तिच्या बाजूने होईन आणि मग तू एकटा पडशील. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सखी हसू लागते आणि तिला हसताना बघून कबीरची आई ही प्रचंड खुश झालेली असते. अशातच आपण पाहतोय या दोघांनी एक टीम तयार केलेली असते आणि सखीला आणि स्वतःच्या आईला एकत्र पाहून कबीरलाही खूप बरं वाटतं. मित्रांनो, इथे तर हे सिद्ध झालंय की आता मनस्विनी लवकरच तुरुंगातून बाहेर येऊ शकते, कारण तिच्यावर आता म्हणावा तसा स्ट्रॉंग गुन्हा कोणताही दाखल होऊ शकत नाही, कारण तिने ज्या व्यक्तीला मारलं तो व्यक्ती जिवंत आहे. बाकी तुम्हाला या भागाबद्दल काय वाटतंय? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.